अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक. धारूर पोलिसांची मोठी कारवाई. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा सिशू मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला. माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव. मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेंचा आरोप. महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटते. सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंढरपूर दौऱ्यासाठी रवाना. राज ठाकरे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. संघटनात्मक बाबींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. राज्यात गुइलेन बॅरेज सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात जीबीएस बळींची संख्या 6 वर. नाशिकच्या सिडको परिसरात कारने चिरडल्यानं 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वडील मोबाईलमध्ये गुंग असताना डोळ्यासमोर मुलाचा अपघात. नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. 3000 कोंबड्या नष्ट. ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. पतधोरण समितीकडून रेपो दरात 0.25% कपात होण्याची शक्यता. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून असलेली शेरेबाजी. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या. सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने. काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलामांच्या नावाला विरोध. तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढांचा विरोध.